मान्यवरांना की कृपया पदयात्रेला सुरुवात करा. शिवरायाची मान्यवरांना की कृपया पदयात्रेला सुरुवात करा. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. मावळे थांबा. ए ताई कुठे शासकीयवाले फक्त बोलतो. वरती नको पाहिजे नाही ना. हा एक अत्यंत पवित्र आणि एक महत्वाचा क्षण किंवा एक शिवप्रेमींचा हा एक अविस्मरणीय सण आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद हा तुमच्या माझ्यावर आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर या भूमीवर कायम आपल्यावर आहे हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आज पंतप्रधान मोदीजींचं सुद्धा हीच भावना ज्या ते स्वराज्याची स्थापना देव धर्म या रक्षणासाठी त्यांनी केली. छत्रपतींच्या हे त्या मार्गानंच आपला देश पुढे गेला पाहिजे, भारत पुढे गेला पाहिजे हा पंतप्रधान मोदीजींचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातूनच आज ही संपूर्ण जी पदयात्रा ही होती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारकरांना मला सांगू वाटतंय किंवा आपण सातारकरांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आज महाराष्ट्र राज्याचा कार्यक्रम साताऱ्यामध्ये होतोय. सातारकरांच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. कारण राज्याचा कार्यक्रम आज
मला वाटते पहिलीच वेळ साताऱ्यातली असेल की आज राज्याच्या कार्यक्रमाची सुरुवात साताऱ्यात नव्हती. त्यामुळे नक्कीच हा सातारकरांचा बहुमान आहे, आपल्या सातारच्या भूमीचा बहुमान आहे. त्यासाठी मी रक्षाताईंचं मनापासून आभार मानतो. जास्त वेळ घेत नाही, कारण आपल्याला सर्वांना पुढं पदयात्रेनं शिवतीर्थापर्यंत जायचंय. परत एकदा शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. रक्षाताईंचं परत एकदा सातारमध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द चुकवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा, जय शिवराय. साताऱ्यामध्ये होत असलेला कार्यक्रम एक राज्याचा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावलं ठरलेला स्वराज्याच्या राजधानीमध्ये होतो, याचा आपल्या सगळ्यांना मनापासूनचा अभिमान आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या प्रमुख पाहुण्या आणि ज्यांना आपण सगळ्यांनी धन्यवाद दिले पाहिजे की राज्याचा मुख्य कार्यक्रम देखील सातारामध्ये घेण्याचा देखील घेतला आणि आदरणीय नेत्यावेळी घडते. आपल्या सगळ्यांसोबत त्यांनी आत्ताच मनोरंजन व्यक्त केलं ते छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, या शहराचे विद्वान नागरिक, सन्माननीय नगराध्यक्ष महोदय, कलेक्टर महोदय, CO, त्यांच्यासोबत उपस्थित असलेले सगळेच अधिकारी आणि पदाधिकारी, आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सगळेच शिवप्रेमी, मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि हे स्वागत आपल्या सगळ्यांचं करत असतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं धोरण बांधलं आणि मावळ्यांना सोबत घेऊन एक स्वराज्य उभं करण्याचा निर्णय घेतला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आज देशाचं राज्याचं सरकार आपल्या सगळ्यांसोबत काम करताना आपण पाहतो. खास करून महाराजांनी युवा शक्तीला बळ देण्याचं काम, युवा मावळे तयार करण्याचं काम आणि त्यांच्यामध्ये देशाप्रती, स्वराज्याप्रती राजवंत असं प्रेम निर्माण करण्याचं काम आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्याच पावलावर पाऊल टाकून माननीय मोदीजींनी या देशातील युवा शक्ती मजबूत करण्याचं आणि युवा शक्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे तेवढ्याच ताकदीनं देशप्रेम त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेले आदर्श आपण सगळेजण पुढे घेऊन जाऊया आणि महाराजांच्या ज्या दिशेने महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळी आणि जे विचार आपल्या सगळ्यांचं धोरण ठेवले त्या विचाराला अनुसरून आपण सगळे मिळून काम करूया. एवढंच या ठिकाणी आज बोलेल. खास करून लक्षातही आपल्या मनापासून या ठिकाणी स्वागत करेल. कलेक्टर महोदय, प्रशासनाने ज्या ताकदीने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला तर सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरकारी श्रीमंत शिवजयंतीराजे भोसले, त्याचप्रमाणे सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ, नगराध्यक्ष दामोदर मोहिते, तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर सर्व व्यासपीठावरील अधिकारी, सर्व आपण उपस्थित जिल्हावासीय, शहरवासीय, सन्माननीय मंत्री माननीय दोन्ही मंत्री महोदयांनी विस्तृत मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. त्यामुळे मी आता आणि काही जास्त बोलण्यासारखं नाही. तर आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार केवळ देशातच नाही तर साता समुद्रापार नेण्याचं काम विशेषतः मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून आपल्या देशामध्ये सुरू आहे. आज मराठ्यांच्या राजधानीमध्ये सातारा शाहूनगरीमध्ये हा केंद्राचा कार्यक्रम या ठिकाणी होतो. एवढ्या मोठ्या संख्येनं युवा वर्ग उत्साहानं जिल्हावासी शहरवासी सहभागी झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा, त्यांच्या कार्याचा आदर्श
स्वराज्यामध्ये लोकहितासाठी, जनहितासाठी, सामान्य जनतेसाठी राज्य कसं असतं याचं आदर्श उदाहरण जगाला घालून देणारा असा एक लोक राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं या महाराष्ट्राच्या मातीनं घडवला. अनेक देशांमध्ये आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन काम करणारे राज्य देश आहेत. मान्य मोदी साहेब तर नेहमी भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच आपल्या भाषणाची सुरुवात करतात. केंद्राचं सरकार जसं छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन देशभर चाललंय तसं राज्याचं महायुतीचं सरकार हे सुद्धा शिवरायांचे विचार, स्वराज्याचे विचार, हिंदवी स्वराज्याचे विचार, जनहिताचे विचार, लोकाभिमुख निर्णय याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. आजची पदयात्रा हा त्यातलाच एक भाग आहे. शिवरायांचे विचार घेऊन आपल्याला पुढे चालायचे असं स्मरण मनामध्ये ठेवण्याचा हा पुण्य दिवस आहे. जास्त मोठं भाषण न करता सातारा जिल्हावासियांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. असलेले खास करून या पदयात्रेसाठी आलेले सगळे महाभारतचे आमचे सगळे यूथ, सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वात आधी आपल्याला शिवजयंतीच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज मला पण खूप अभिमान वाटतोय की या पदयात्रेच्या निमित्ताने मला आज या सातारा शहरामध्ये यायची संधी मिळाली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये परत एक वेळा आम्हाला बघायला मिळतो. आणि ह्या पदयात्रेचं महत्त्व याच्यासाठी आहे की ह्या पदयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशासाठी काम केलं, स्वराज्यासाठी काम केलं आणि आपल्यासारख्या लाखो युवकांना घेऊन स्वराज्याची स्थापना केलेली आहे. तर हे विचार फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता तर देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत, प्रत्येक युवकांपर्यंत कसे पोहोचवता येतील त्यासाठी ही पदयात्रा करण्यात येत आहे माय भारतच्या माध्यमातून. जसं इथे सगळ्यांनी सांगितलं, आता जे आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींच्या विचारांनी माय भारत हे सुरू झालेलं आहे की त्या माध्यमातून देशभरातले जवळपास 2.25 कोटी युवा हे माय भारत पोर्टलवर रजिस्टर आहे. आणि त्याचं एकच विजन आहे की ह्या देशाला विकसित बनवण्यासाठी आपण युवकांच्या माध्यमातून माय भारत ह्या पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक महापुरुषांनी ह्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी जे कार्य केलेलं आहे ते आजच्या युवकांनी पण त्याच विचारांनी या देशाला विकसित बनवण्यासाठी कार्य केलं पाहिजे. आणि मी म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचे दैवत आहे. म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी या पदयात्रेच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम पुढे घेऊन जात आहोत. मी आपल्या सगळ्यांना सांगेन की हा पदयात्रेचा कार्यक्रम फक्त एका दिवसाचा नसून सगळ्या आपल्या विचारांना पुढे घेऊन जायचा आहे. म्हणून मी सगळ्या युवकांना विनंती करेन की आपण या पदयात्रेच्या माध्यमातून आपले विचार माय भारत पोर्टलपर्यंत कसे पोहोचवता येतील यासाठी आपण सगळ्यांनी कार्य करावं. कारण की विकसित भारत बनवायचा संकल्प जो आहे तो आपल्या युवकांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. आणि स्वराज्याच्या लढ्यामध्ये जसं सगळ्या युवकांनी त्या काळामध्ये मावळे म्हणून सहभागी झाले होते त्याचप्रमाणे ह्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी सगळ्या युवकांनी सहभागी व्हावं हा संदेश या पदयात्रेच्या माध्यमातून द्यायचा आहे. सातारा शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि ह्या ऐतिहासिक शहराचा प्रत्येक विचार या देश पातळीपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून त्या अनुषंगाने यावेळेस भारत सरकारच्या माध्यमातून ही पदयात्रा आपल्या शहरामध्ये घेण्यात आली. आणि मला सांगताना आनंद होतोय की जो आपला सगळ्यांचा उत्साह आहे ज्या पद्धतीने आपण सगळ्या लोकांनी या पदयात्रेसाठी पूर्ण तयारी केली तर मी सगळ्या प्रशासनाचे पण आणि त्याचबरोबर सगळ्या लोकप्रतिनिधींचे पण खूप मनापासून मी आभार मानते की खूप कमी वेळामध्ये आपण या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि सगळे लोक
जय महाराष्ट्र.